हाय गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. हा ब्लॉग आमच्यासाठी थोडा स्पेशल आहे, मेमोरेबल आहे. कारण की शिनाय भाऊची 5-6 वर्षानंतर स्वप्न पूर्ण होतं आहे. माझं कोण आहे का? राहू दे. 5-6 वर्षानंतर भाऊचं स्वप्न पूर्ण होतं आहे. आज शिनाय भाऊ तुला कसं वाटतं? खूप आनंद वाटतो. आमचा दिवस दोघांचं किरकिरीवर सुरुवात झाली. चालू पण किरकिरीवर, संपला पण किरकिरीवर. दोघं गाडी घ्यायला आलो अशा प्रकारे. शिनाय भाऊची नवीन गाडी घ्यायला. दाखवू त्यांना गाडी बघू. आमच्या मागच. दाखवू तुम्हाला गाडी? पडदे की पीछे. पडदे के पीछे क्या है, पडदे के पीछे. ज्याच्या नावावर गाडी आहे तो माणूसच आमच्या सोबत नाही. आम्ही दोघं तोंड वर करून गाडी घ्यायला आलो. ना पेढे ना हार काहीच नाही, तसंच तोंड वर करून आलो. आता पहिलं गाडी घेतो, मग गाडी घेऊन झाल्यावरती मग पेढे हार बीर घेतो. 8 वाजले पार गाडी घ्यायला. 6:30चं ठरलो. हो आता शिनाय भाऊ थोडं त्याचं आपलं पेपर वर्क वगैरे करतोय तिकडं. बाकी गाडी घ्यायला आम्ही दोघंच आलो आहे. कुणालाच माहिती नाही आहे की शिन्याने गाडी घेतली. फक्त ऋषीला सांगितलं आहे. ऋषीला बोलवलेलं, पण भाऊ काही येतच नव्हता. शेवटी म्हणलं त्याला खरं सांगू की गाडी घ्यायची आहे, तर मग तरी गाजरं द्यायची. ती गाजरं द्यायला तो शिकलेला आहे. येतो म्हणायचं, नंतर काहीतरी पप्पाचं काम आलं, अरे हे ते करायचं आणि कॅन मारायचं. नेहमीच आहे त्याचं, हेच करतो तो. बाकी आता आम्ही दोघं सोसायटीत घेऊन जाणार आहे गाडी. कुणालाही माहिती नाही आहे, डायरेक्ट सगळ्यांना धप्पा आहे. बाकी आता पहिलं गाडी घेणार, मग पेढे हार वगैरे घेणार आणि मग सोसायटीत जाणार आहे. बघू पोरांची रिॲक्शन काय असेल. कारण की शिनायला इतके उचकायचे ना सगळे. अरुण पाय दिसले नाही की शिनाय तुझी कधी येणार, शिनाय तुझी कधी येणार. त्यात आमच्यातल्याच एकाने 1-1.5 वर्ष आधी हीच सेम बाईक घेतली. ते शिनायला तर असं झालेलं की जले पे नमक, एवढे उचकायचं ना शिनेला. आणि आज फायनली भाऊनी गाडी घेतलेली आहे. सगळे असे एकदम सरप्राईज होणार आहे. कुणालाच माहिती नाही, फक्त मी आलो होतो लास्ट वीक. गाडी येऊन बुक वगैरे केली आणि लकीली एक पीस आलेला होता ऑलरेडी इथे. तो माणूस म्हणला की तुमचं जर झालं सगळं क्लिअर कागदपत्राचं वगैरे तर घेऊन जावं तुम्ही गाडी. गाडी आली, त्याचा नंबर पण आला आहे, सगळं झालं आहे. तर फक्त घेऊन जायची आहे. होतं पहिला शिनाय भाऊ कसं वाटतं? बस आला मी माझ्या मित्राला विचारलं ब्लॉग करणार, त्याला कसं वाटतं? मी आनंदी आहे बाई. शिनाय जी होती मनात तीच आणली दारात. गाईज तुम्हाला स्पॉइलर होतो, या वर्षी निघणार आहे. टाक ब्लॉग मध्ये आणि टाकली ती नजरला. काहीच घेतली मागं पण. जा ना तिकडे थांब. काय यमाने चॉकलेट दिली आपल्याला, आपण काय देतो? आपण पेढे पण घेऊन लाज वाटली पाहिजे गाडी घेतोय भाऊ एवढी. भाऊंकडे लायसन्स पण नाही. हे ब्लॉग मध्ये नाही असं तर काय. भाऊंची पण येते आता. त्याची R15 आल्यावर मग मला घ्यायला नको का गाडी? कॉम्पिटिशन का? हा मग रेस लावायची. चला निघायचं का? बाय ब्रो, बाय बाय ब्रो, बाय. कल मिलते. उद्या आरामात येतो गाडी मला. यांनी खूप मदत केलेली आहे. गाडी एकदम टाईमवर अरेंज करून दिली आहे. सगळं कोऑर्डिनेट नीट केलं आहे.
आम्ही 6:30 बोललो होतो, 8 वाजेपर्यंत थांबलेत आमच्यासाठी. गाडी तयार करून ठेवली होती पण आम्हीच नव्हतो. शब्द दिला होता कस्टमर सर्व्हिस म्हणजे कस्टमर सर्व्हिसच द्यायची. उगाच आता ते व्हॅल्यू ऑफ मनी प्रॉडक्ट आहे त्यामुळे कस्टमर सर्व्हिस देणं आमचं काम आहे. शेलार सॅटर्विस LLB कोथरूड येते, नक्की विजिट करा. आणि दादानी एकदम सगळं प्रोसिजर नीट करून दिली. गाडी अवेलेबल नव्हती, एक लकीली होती, लगेच आमच्या नावावरती झाली, सगळी प्रोसेस झाली. 4 दिवसात गाडी बुक केल्याने आज घेऊन चाललोय गाडी. सो विन नंबर प्लेट. सो मच. God's plan. गॉड्स प्लॅन, गॉड्स plan. प्लॅन, येस. God always be with us. Not me, not he. God always be with us. Everywhere. Praise the Lord. हेल्मेट बॉय. चला आता पुढे जायचंय पहिलं. पेट्रोल किती आहे? ब्लिंक होती का गाडी? हां, जायचं डायरेक्ट आपली. चला काही आता शोरूममधनं निघतोय. आता सगळ्यात पहिलं काम आहे आम्हाला हार घ्यायचा आहे आणि पेढे घ्यायचे. गाडी सगळ्यात पहिले घेतली आहे. चालतंय, चल जाऊ. पोरांना पण दाखवायची आता शिनाय भाऊची R15S. V4 होती पण नाही, भाऊचं 8 Sच घ्यायची. पण काय म्हणतोय? आय व्हेरी हॅपी गाईज, आय व्हेरी हॅपी. जमते गाडी मला. काय होतंय? लायसन्स आता कुठे पुढच्या महिन्यात. क्रॅम्प कुठे येत आहेत? क्रॅम्प कुठे येत आहेत? हाईज वरती आणि गोष्टी प्रयोग. का नतीजा आहे. भाऊंला आता चाकणला जायचं ही गाडी घेऊन. रोज अपडाऊन, रोज भाऊचं अपडाऊन होणार आहे. चालेल, हे बघ रे, बरं. काका नवीन गाडी घेतली, अभिनंदन करा त्याला. सावकाश चालवा. ओके, काय नाही नवीन गाडीचं डिस्काउंट देत नाही का? डिस्काउंट 100ला हार एवढा स्वस्त किंमतच समोरच्याला करायला लावत नाही एवढी. मग आता माझं बँक बॅलन्स दाखवू घ्यायला आश्चर्य सगळीच दिसत. सगळं त्यात गेलं रे, सगळं त्यात गेलं. युनिक दिसतं ऑरेंज कलर, काहीतरी वेगळं दिसतं. स्टँड उघडं ठेवतोय आणि गाडी बंद पडते. मला म्हणतोय माने गाडी पुढे जात नाहीये, काहीतरी झालं गाडीला. म्हटलं स्टँडला, स्टँड चालूच आहे आणि पहिले किलोमीटर टाकून पुढे घेतोय. काय घेतोय? मला माझ्या पण गाडी टाक जरा. 100-1 रुपयाचं पेट्रोल. 100 अरे मी त्याच्याकडून काल मागत होतो. नवीन गाडी घेतली, जरा दिल असं दिल खुलेपणाने खर्च पुढच्या कर. पुढच्या महिन्यात या. गाडी या महिन्यात घेतली नाही. हे काय म्हणत असेल ती तिच्या? आमचं मास्टर नाही, मास्टर हे म्हणत असेल मला घेण्यातच ह्याची लायकी समजली. कसं मला सांभाळायचं, कसं पेट्रोल कसं टाकायचं, सर्व्हिसिंग कशी करायचं. आता काय चड्डी पण राहायची नाही. साई आणि डॅन बसलेत गार्डन मध्ये. साई तर लय अडावी. शिनाने गाडी घेतली. माझं स्कॅनर ठेवू का इथं असं? त्याशिवाय तुम्हाला पैसे नाही देणार. हे झाले पैसे स्टॉल झाली. नाही आहे बघ. तुषारला माहिती आहे? कोणालाच नाही माहिती. आईच्या गावात आता येणं उचकायचं कसं? भाई कॉंग्रॅच्युलेशन भाई. चाकण आता R15S वर. म्हणून त्या दिवशी विचार होता R15S असती का, R15S असती का. साईवर टाक ना डायलॉग. तुम क्या हो? नाही, काय काय होती मनात ती चालली दारात. काय बोल ना. आय व्हेरी हॅपी गाईज. नाही डायलॉग बोल. जी होती मनात ती चांगली दारात. हे डान्सर
नाही सरळ नाही गाडी नाही परत ये परत करू आपण हा इथंच थांब, इथंच असं चालत यायचं फुल असं स्टाईल मध्ये चावी चालू करायची हा? चावी चालू करायची आणि मग डायलॉग मारायचं ये, ठीक ये, आहे? बोल बोल ओके? ये चल जी होती मनात ती सांगली घरात घरात बघतोय. रिटेक ए नको मी टाक आता रिपोर्ट लागतंय काय नाही चालतोय रिपोर्ट इथं लागतंय नाही ते Rest सपोर्ट होतो, rest होतो, सपोर्ट rest फोटो काढा तू बस त्याच्यावरती तो फोटो काढा आणि मग तुला काय लिहायचं ते स्टेटसला लिह स्टेटसला टाकायचं पप्पाची साथ लिया पण आली आहे बघ कॉंग्रॅच्युलेशन्स करायला तुला तिथं बोललं तुषार आहे सगळे आमचंच खाती ना आमच्यावरच भुंकती मला चावली रे हा तू तर काय मला तू चावली तर इथं राहतो तरी तुझ्यावर भुंकती कॉलेज लावली नाही वाटतं. त्या दिवशी केली की केली की हा का रे पूर्ण ब्लॅक असते ते ना. कशी आहे का रे 220 घ्यायला निघाला होता ना? रात्रभर उभा असं रात्रभर स्वप्नात किंगमेकर बसा एक राऊंड मारून या KGF चं गाणं टाक गावाला जाण्यासारखं काय बघू पाय भरून ये असं मार नाही रे बाबा. किंग नाही, नाही, एवढं नाही. त्या दिवशी नाही हे जातात. पहिल्यांदा बसलेलं तेव्हा बसलो होतो. ते वरचं लाल लाल काय? हा खाली करा खालच्या साईडला अच्छा. दाबा अजून एकदा खाली 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 हे ना हा हे वाला या राऊंड मारून सावी सावी येते सावीला घेऊन या जावा सेव्ह करत आहे नाही, नाही. पहिला कुठे आहे? मला आठवतो मी गाडी पहिला खाली बाकीवर पहिला पुढे हा आणि बाकीचे मागे ब्रेक नाही हा पुढचा तो मागचा, हे तो खाली तो मागचा. हे तर, हा हे ब्रेक तो हा मार्केटिंग असं झालं ते उभाबाद म्हणजे बोलायची गरजच लागली नाही पाहिजे का येते जमते किंग म्हणतात संपला विषय आता स्प्लेंडरची चावी द्यायला आता ह्याचा विषय संपला आता ह्याचा विषय संपला आता स्प्लेंडरची चावी द्यायला टर्निंगला रेडियस नाही लागतो ते जास्त नाही होत ना फिरत नाही बाकी गाड्या जास्त हे नाही होत टर्न नाही होत रते साधी सुधी गाडी नाही रते ते मुव्हेबल नाही आता 2.5 मध्ये शिलाई चौक त्याला म्हणा की गाडी काय बरोबर नाही बाबा असं म्हणा की त्याला कम्फर्टेबल आहे का नाही बाकी तुमचं गेलंय मंगल घालायचं नो फिल्टर कॉमेडी कॉंग्रॅच्युलेशन शिनाय भाऊ कॉंग्रॅच्युलेशन शिनाय फायनल भाऊ 1000 रुपये आली आता फुल बोल तो नाही फिरणार रे आता 26 is the year of unexpected events काही पावरचं टाकायचं काय काका म्हणले नाही नाही पॉवर बिअरची गरज नाही पॉवरच साधी एकच असते काका नाही कॉमेडी बसताय का बघा
मला कशाला बसायचं राईडला जायला माझा हलका आहे बरं. शिना हे चॉकलेट उघडू का आम्ही धन्यवाद. मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतोय का थँक्यू काय कोण आहे आदर्श आहे का? अरे अरे काय भाऊ म्हणतो कसा आहेस शिनेला काय दिलंय बघ ना. चॉकलेट दिलं चॉकलेट दिलंय, चॉकलेट. आता विषय संपला रे आता सुट्टी देत नाही शिना आता बाईक चेंज आता ऋषीलचे नाही फिरवणार तो. आता नवीन अरे काय म्हणतोय हा? आई शपथ आवडली का आमची सुनबाई आवडली का चाकणला फक्त जाणार येणार नाही परत मस्ती असेल चाकणला जायला ही गाडी घेतली एखादा कम्फर्ट बिम्फर्टचा विचार करतोय सगळे गेला खड्ड्या तो सिनालिंगे सांगेल गर्लफ्रेंड केवढा ड्राय रिप्लाय दिलाय लाज वाटते का भावाने एवढी गाडी घेतली आहे हा म्हणलं गाडी घेतली मग तुझ्या काय अपेक्षित होतं मला वाटलं खरंच गर्लफ्रेंड बिलफ्रेंड आणतोय काय. तुषार भाऊ कसं वाटतंय हे भाऊ अरे माझं तर घेऊ दे. तुझ्या मित्राची गर्लफ्रेंड आली भाऊलाही खुश आहे मनापासून अशीच प्रगती करा. शिनायचं 6 वर्षाचं स्वप्न डोळ्यात होतं. हार्पिक टाक की आता आता हार्पिक नाही ऍसिड टाकणं दिसलंच नाही पाहिजे. शिना आहे आता शिनाय काय सुट्टी देत नाही येऊ का? ये बाय. बाय बाय शिना गाडी माझी ना बाय. हे त्याला पण 60 खाली चालव नाही काय पळत. विषय ब्रेक इन पिरियड नवीन गाडी जास्ती हे नसती गाडी आशीर्वाद करी गाडी खाली नाही माझ्या. सॉनेट कोणाला घेतली मला तुझी डायरेक्ट झेप होती रे तू एक स्टेप विसरला डायरेक्ट स्कूटी मग डायरेक्ट कार अमिरी काय आमेरी आमिर नाही हे नंबर आहे बघ 8+2 10 7+3 10 दादा मेसी जार्विस 2.0 फ्रायडे फ्रायडे पॅन्टवर येते गाईस नॅरो पॅन्ट घालू नये. ॲस्थेटिकचे पॅन्ट घालावे. बॅगी पॅन्ट खाली घासले पाहिजे. ओ माय गॉड अरे हाकू नाही एवढा डॉल. बॉडी बघ ए बायसेप दाखव जिम बॉय येतो जिम बॉय चल ए त्या जिम बॉयला विचार ना हाफ चड्डीवर का फिरतो. लेग्स दाखवायला एड्या, नवीन गाडी बघ माझी चला कुठं पार्टी मग हा लगेच पार्टी. चला मग हा झालंय जेवण. जाओ तुम्ही पुढं मी घरी जातो अरे काय रे गरिबांची ए पळा इथनं. चला हे काय इथनं जाऊ का माझी गाडी बघताय अहो माझ्या गाडीला मागचं हे नाहीये काय म्हणतात गार्ड नाहीये परिस्थिती हा हे बघ दिसते इथं परिस्थिती परिस्थिती दिसून येते डायरेक्ट कशी काकाची गाडी आप्पा सरळ म्हणतात ते घे चल ही मला आवडली म्हटलं असं होतं आप्पा हप्ता मला भरायचं. माझ्यावर लोड येईल गेले मग चड्डी पण राहायची नाही मग काय हप्ते भरतोय रूमचं भाडं चाकाने परवडत नाही म्हणून मी हे घेतलं. मशीन आहे
फायनली गाडी आली. तुला कसं वाटतंय जरा सांग. गारगार वाटतंय. मनोगत व्यक्त कर तुझं. गाडीपाशी थांब, गाडीपाशी. उतरतो ते जाऊन देतो साईड. म्हणजे मला धूम सारखं वाटतं, जेवणापर्यंत सारखं वाटतं मला. चोरी बिरी करू नको कुठेतरी तो. आणि कंटेनरच्या खाली जाऊ नको. मला खूप आनंद झाला आहे अशा प्रकारे. मला असं वाटतंय रात्री मला झोप लागणार नाही, मलाही जास्त करायला लागणार आहे अशा प्रकारे. मध्ये पण सांगतो. अरे म्हणजे कष्ट. कष्ट हप्ते पेडायचे आहेत का? हप्ते फेडायचे खूप कष्ट करायचे शिकायला. अरे तुझ्या घरी चिकन होता. ते कोणी आलंच नाही. उद्या मी आहे, साईच्या घरी म्हटलं होतं ना, फ्रायडेला लय मोठा हे उद्या असणार येऊ आहे. शकतं. मग त्याच्या हिशोबाने तू चिकनचे पैसे दिले असते 2 किलोचे. अरे संपला विषय आता. आता उद्या पैसे दे. उद्या चिकनचे पैसे 2 किलो. थांबा बाबा. काय थांबा. 400 रुपये द्यायचे, 460. हा. म्हणजे 500 रुपये. अरे मी याला तूच म्हटलं हे काय म्हटलं मी 4 घे, तू म्हटलं लुक्स होती मी हेच घेणार नाही, शेवटपर्यंत ठेवली. बघा आलंय सगळं झाल्यावर नुसतं गाजर द्यायची कामं करतो हा. येतो आणि शेवटी ऐनवेळी कल्टी. पहिल्यांदा गेल्या शिना आहे आई कोणाच्या डिलिव्हरी मिस केली रे मी? हा? डिलिव्हरीचा विषय नाही चालू, इन जनरल विषय चालू. जरा 1 मिनिट. अरे तुझीच बाईक आहे भाई, चालव कॉन्फिडन्स नाही. वाय डुईंग लाईक दिस? बिली मार. अरे नॉर्मल बाईक सारखी नको चालू, जरा ओढ गाडी. अरे ओढ ना चोपडे ओढ. अरे चोपडे काय करतोय? तुला कॉल आला बरं. काही जरा रथ लावून टाकले आता पार्किंगला, जागा बिगा करून. 10 मिनिटाचा रेश होता. रिअल मध्ये कधी आणणार? मी काय म्हणलो, घेतली भाऊ तू घेतली, माझं काय मी होईल पैसे येणार आहे. म्हटलं होतं कधीपर्यंत स्वप्न बघणार. त्याने बघितलं स्वप्न घेतली. नाहीतर बिल आहे ना त्याचं बिल आहे तुझ्याकडे, ते महत्वाचं सध्या. सध्या बिल महत्वाचं. सगळंच आहे कागदपत्र. इनवॉइस खूप मॅन्डेटरी सध्या शॉप मध्ये. इनवॉइस वरून इथं खूप मोठे उद्योग. तू शूज काय करतो, फेकून द्या आता. वापरू नको त्याला तू. जाळण्यापेक्षा आम्हाला दे वापरायला. नंबर घ्यायचा. जाळण्यापेक्षा आम्हाला दे वापरायला. बरोबर आहे, आम्हाला चालेल बिना इनवॉइस वापरतो आम्ही. वापरतो. तू शेअर दे, लगेच देते बघ. दे उतर जेवढे फास्ट तेवढे तू शकतो. अरे असं होतं काहीतरी. हा कळलं. तू काही डोकं लावलं करायची सवय लागलेली. काय केलं? अरे आपण काहीतरी करणार होतो आज. हे काय रे, चिकन करणार होतं ना तुझ्या घरी? काय होतं हे काय करणार होतो आपण आज. करणार होतो आज. असलं घाण बोलू नको. माझ्या द्वार आहे देवाचा. व्यसन नावाचा प्रकार माझ्या ह्याच्यात नाही. आणि ती इनवायचा काय विषय आज काय विषय आहे माडीचा? त्याच्या खाली विषय काय आहे? आज काय विषय आहे माडीचा? वर काय आहे? काय पोरं काय म्हणावं घेत नाही. फिरून ये. काय पोरं काय म्हणावं, काही पोरं काय म्हणावं घेत नाही. हा कोणाचा मेसेज आहे? पर्याचा मेसेज आहे. पोरं अरे पोराच्या अरे मनावर नाही बोललो. चिकन त्यात एकाने मला फोन केला, मला डॅन नाहीये, डॅन आउट आहे. हा ब्लॉक वर घे. हा ब्लॉक वर ब्लॉक करू. ब्लॉक वर गेला, आउट होता डॅन. बद्दल काय घेतलं का? भाऊ काय इनवायचं तुझं? काय विषय काय सांगून टाक एकदा. माझं म्हणणं आहे ते ओटीपी काय येत नाहीये. अरे घरचे नाही. अरे कोण का नाही करत आहे मग तू? अरे हो ना अरे नाही बस पापीच आहे. मला कळून चुकलं साई. ओ माय गॉड जिम बॉय. अरे तू असं ना असं काय मग गाडी घेतली कोणी? शिना चोपडीने गाडी घेतली. डॉग ए आमची ऍक्टिवा घेशील.
काय लाज वाटत नाही का? कॉंग्रॅच्युलेशन. पार्टी कुठे? पार्टी अरे गाडी घेण्यात आणि पेट्रोल भरण्यात आणि हार घेण्यात सगळं उडले. तो कंगाल हो गया रे. चित्र तुषार शेट असल्या काही टेन्शनच नाही. साई कुठं काय काय चालू काय ए भांडण करू नका रे, भांडण करू नका रे. ना तुझे ए कशाला रात्रीचं बॉम्बलेट फिरतोय रे, लाज नाही वाटत का? आता ही दोघं कुठे झाली? मित्राचा बर्थडे रे. तुम्ही आता इथं मागे पडदे बिडते पण आहे का? असं पडतील आता आहे म्याव म्याव. दाढी आहे का त्याला? दाढी आहे का त्याला? दाढी लागते मर्दासारखी. चला बाय 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 बाय. सांगायला आमच्या माणसाला नीट घरी सोड. त्याच्यापेक्षा जगण्यापेक्षा झालं का तुमचं ते? बरोबर आहे का? आम्ही काहीतरी महत्वाचं डिस्कशन, दोन मोठी माणसं बोलत असताना लहान मध्ये बोलायचं नसतं. छोटा आहे रे. बाय बाय. चला गाईच, अशा प्रकारे गाडीची डिलिव्हरी झाली आहे, बकचुदी झाली आहे, सगळं झालं आहे. आता शिना जेवायला नेणार आहे आम्हाला. कधी नेणार आहे शिना? पुढच्या जन्मात, पुढच्या पगारात. तुम्हाला भोग पडलेली चड्डी दिसेल. नाही काढायची जेवायला कधी नेतो ते सांग. करायचे तू आग आता थकलाय. अरे मग तिकडे एकदम मला EMI होईन का? चड्डी फाटलेली अजून फाटेल. नको घालू. चड्डी विकून खायला घाल, पण खायला घालायचं आता. खायला जर गेलं पाहिजे. चला, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सायोनारा. हां काय? सायोनारा. ओके.